आणि बाकीचे राहिलेत. अर्णव माझा बघतोय बघ असा काशील कर काशील. अरे वा असा काशील. चला आता बाकीचे वरती टाकू. मँगो आवडते ना अर्णवला. ते सुद्धा टाकू. थोडं मिक्स करून बाकीचे वरून टाकायचे. मस्त आपल्याला आईस्क्रीमची प्रत्येक बाईट खाऊ ना त्याच्या मस्त येते. फ्रूटचा स्मेल आहे मस्त. आईस्क्रीम कुठल्या फ्लेवरचा खाता होतो आपल्याला फिलिंग येईल आपल्याला. आपली मँगो मस्तानी रेडी झालेली आहे मस्तपैकी एक नंबर. दिसायला हवी भारी दिसत. अशा प्रकारे आपला चिकू मिल्कशेक रेडी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हाय युट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जश पाटील अॅग्रिक्लिप ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज ना आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे. मँगो आईस्क्रीम आणि चिकूचं आईस्क्रीम. तर चला तुम्हाला दाखवतो कसं बनवायचे ते. कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये. इकडे तुम्ही बघू शकता आपण 2 हापूस आंबे घेतलेत. ते सर्वात अगोदर पाण्यात ठेवलेत कारण की आंब्याची जी गरमी असते ना ती निघून जाते पाण्यात ठेवल्यावर. तर आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे. इकडे बघा तुम्ही बघू शकता आपण चिकू पण घेतलेत. आणि आता चिकूवरची साल आहे ना ती काढून घ्यायची असतं. आपल्याला मँगो आईस्क्रीम आणि चिकू आईस्क्रीम, चिकूचं आईस्क्रीम 2 फ्लेवरचे आईस्क्रीम बनवायचे आहेत. मँगो तिकडे पाण्यात ठेवल्यात आणि इकडे आईनी चिकू सोलायला घेतलेत. मस्त वरची साल आहे ना ती सोलून घेतात. आणि या साईडला आईने आत्ताच काजू आणि बदाम ते क्रश करून ठेवलेत. ते पण आपल्याला आईस्क्रीममध्ये टाकायचे आहेत. आता तुम्हाला ही आणि चॉपिंगची पूर्ण प्रोसेस करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता आपलं चिकूचं क्यूब्स करून झाल्यात. यात आपल्या मिक्सर याचे आहेत आणि बारीक केलं ते आपल्याला आईस्क्रीममध्ये टाकायचं क्रश तो. आणि हे 2 मँगो आहेत आपलं आंब ते पाण्यातून आता 15 ते 20 मिनिटं ठेवलेले आपण पाण्यात. त्याची गरमी थोडीशी कमी झाली असेल. आता ते पण तसंच बारीक करून घ्यायचे आहेत. इकडं तुम्ही बघू शकता आपण 2 फ्लेवरचं आईस्क्रीम बनवणार. त्याच्यासाठी साहित्य काढून ठेवलं आहे बघा. इकडं काजू आणि बदाम क्रश करून ठेवले. इकडं क्रश करून ठेवले मँगो आणि चिकू. तो आपल्याला नंतर टाकायचा आहे. आणि हे मँगो आणि चिकू आहे ना हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. मिठाई मेल्ट आहे, हे फ्रेश क्रीम आहे अमूलचा आणि दूध आहे. चला आता आपण बनवूया. इकडं तुम्ही बघू शकता आपण नवीन मिक्सर घेतले. त्याला 3 भांडा, एक प्लस ज्युसरचा भांडा फ्री आहे. आणि हेवी क्वालिटीचे आहे भांडा आहे वगैरे ना, भरपूर हेवी आहे आणि रुंदीला पण आहे. त्याच्या आता आपण उद्घाटन करायचं आहे. ऍक्च्युली आपली छोटी मिक्सर आहे त्याच्यात होणार नाही एवढा, म्हणून आज उद्घाटन करूया. याचा पण ब्लॉग बनवलाय व तो आता पाठीपुढे होईल. हा ब्लॉग पहिला पडेल आणि जेव्हा आणला होता तो ब्लॉग आता नंतर पडेल बहुतेक. ही आपली मिक्सर. मिक्स कंपनीची आहे. आणि तो जो भांडा आहे ना ज्युसरचा तो याच मिक्सरला लागेल. बघू शकता तो आपला जो भांडा आहे ना
अरे हे बघ कसं वाजतात. तो या मिक्सरला लागेल. हे बघ हे असं आणि ही जी वाजवायचं. मिक्सर आहे ना ही आपली त्याला लागत नाही. त्याचे भांडे वेगळे. ही आहे मिक्सर इकडे बघा. हे बघ कसं वाजवायचं. त्या मिक्सरचा तसाच भांडा याच्यावर गिफ्ट आहे ज्युसरचा. एकूण 3 आणि 4था भांडा 4. तर चला आता आपली नवीन मिक्सर आहे तर आई आता हळदी कुंकू करून घेते. आज आपली ओपनिंग होईल. ओपनिंग आज नव्हती करायची पण काही कारणास्तव आजच करायला लागली. हिला तो मिक्सरचा भांडा म्हणजे बसवासाठी इकडं तुम्ही बघू शकता एकदम हेवी क्वालिटीचे आहे. रुंदीला आहे तिकडे बघा. भांड्यानं वाजवून घ्या ना. इकडे बघा हेवी पण भरपूर आहेत. हे 2 आणि 3रा भरपूर हेवी आहेत आणि आतमध्ये रुंदीला पण आहे तुम्ही बघू शकता. तो चौथा ज्युसर. आणि हो ज्युसरचा 4था भांडा ज्यूस तो भांडा. त्याच्यावर फ्री आहे. आता कुठले एन बनवायचे का आपले जुने एन बनवायचं. त्याच्यातच बनवून ह्यो भांडा ज्युसरचा भांडा आहे ना तो हे आपले ही मिक्सर आहे ना तिला लागत नाही म्हणून आपली ही नवीनचं उद्घाटन करायला लागला आजच. ते फक्त भांडे तुम्हाला दाखवायसाठी काढले याच्यातून आता बॉक्स मधून. बाकी आता आपल्याला जो ज्युसरचा भांडा आहे ना आपला बघू मोठा बसतं रेग्युलर का? वाला बस सगळं बघायला लागला अगोदर. बसतं. बसतं ना त्याच्यात करायला लागलं आपल्याला. तर चला सर्वांना अगोदर आपण मँगो आईस्क्रीम बनवून घेऊ. पहिले आता मँगोचा पल्प कडले ना तो टाकून घेऊ ज्युसरच्या भांड्यामध्ये. तो ऍड करायचा. त्याच्यानंतर दूध टाकू आपण. 1 कप दूध घेतले कप. त्याच्यानंतर फ्रेश क्रीम अमूलचा तो सुद्धा टाकून घेऊ. आणि थोडीशी साखर टाकायची आपल्याला आणि मिठाई मेल्ट तो टाकून घेऊ मस्त. आणि आता मस्त मिक्स करून घेऊ. मिक्सरला लावून घेऊ आपण. तर फायनली मिक्स करून झालेलं आहे. आणि आता आपण एक खजूर आणलेला त्याचा आपला डब्बा होता प्लॅस्टिकचा. तुम्ही आईस्क्रीमचा कंटेनर असेल तो घेऊ शकता. आपल्याकडे तोच अवेलेबल होता. त्याच्यात आपण पल्प काढून घेऊ. मिक्स केले तो टाकू आपण. चला आपला प्लॅस्टिकच्या मोल्ड मध्ये आपण डब्यामध्ये मिक्सर मँगोची प्युरी टाकले सर्व. आता त्यात आता आपण बदाम आणि काजूचा क्रश करून टाकले तो टाकून आणि मिक्स करू. आणि आता काजूचा टाकू. आणि मस्त आता मिक्स करून घेऊ. आणि मँगोचं क्यूब्स करले छोटे छोटे ते पण मिक्स करू टाकून. आणि बाकीचे राहिलेत. आर्नव माझा भक्त बघ असा काशील खरं. काशील. अरे वा असं काशील. चला आता बाकीचे वरती टाकू. मँगो आवडतं ना अर्णवला. आणि
आता डब्बा मस्तपैकी पॅक करून घेऊ आणि फ्रीजरमध्ये ठेवू. असं मस्तपैकी पॅक करायचा, फ्रीजरमध्ये पूर्ण रात्रभर ठेवायचा. आता आपण रात्री घेतले बनवायला म्हणून पूर्ण रात्रभर ठेवायचा. सकाळी बनवला तर पूर्ण दिवसामध्ये होऊन जाईल. चला मँगो आईस्क्रीम झालेला बनवून. आता आपण चिकूचा घेऊ. आता परत अगोदर ज्युसमध्ये चिकू क्यूब्स करून टाकले ते टाकून घेऊ. त्याच्यानंतर क्रीम टाकू. त्याच्यानंतर मिठाई मिल्क टाकू. नंतर दूध टाकू आपण. आणि नंतर साखर टाकू आणि मस्त आता मिक्सरला लावून घेऊ. चला आता आपण प्लास्टिकच्या मोल्डमध्ये आपण भांड्यामध्ये चिकूचा आपण ज्यूस बनवले तो टाकून घेऊ. मस्त स्मेल येतो बघा चिकूचा. आता आपण ड्रायफ्रुट्स टाकू. काजू आणि बदाम याच्यात जास्त गेले, त्याच्यात कमी गेले तेवढं. आणि मस्त मिक्स करू. आता काजू आणि बदाम क्रश जाम झाले, जास्त झालं. आणि आता चिकूचे बारीक बारीक क्यूब्स ठेवले क्रश करून. ते सुद्धा टाकू. थोडं मिक्स करून बाकीचे वरून टाकायचे. मस्त आपल्याला आईस्क्रीमची प्रत्येक बाईट खाऊ ना त्याच्या मस्त येते फ्रूटचा स्मेल आहे मस्त. आईस्क्रीम कुठल्या फ्लेवरचा खाता होतो आपल्याला फिलिंग येईल आपल्याला. मस्त सजावट झालेली आहे. आता आपण त्याला पण झाकण देऊ आणि दोन्ही डबे आपले फ्रीजरमध्ये ठेवून घेऊ. ते मँगोचा चिकूचा. चला आता आपण ठेवू फ्रीजरमध्ये दोन्ही आईस्क्रीम. इकडे बघा आपलं फ्रीज पूर्णपणे भरले, पूर्ण पॅक झाले. या साईडला पण इसेन्स वगैरे आहेत, त्या बाटल्या केवढा काही बी आहे. पूर्ण पॅक झालं फ्रीज आपला. दे कुठं असते तुमच्या डब्यात. आई आता जागा बनवतोय. पूर्ण पॅक होता. पेप्सीचं पॅकेट वगैरे पण होता. बारीक पोळा आहेत आपल्या घरान म्हणून आणले त्यांना मी. अरे दयाची पेप्सी खाते का? लस्सीवाली पेप्सी. लस्सीवाली पाहिजे मला. चला आता आपण फ्रीज लावून घेऊ. आता डायरेक्ट उद्या बघूया. तर चला दोन्ही आईस्क्रीम बनवून झाले आहेत आणि फ्रीजरमध्ये ठेवले. आता उद्या आपल्याला दुपारी बघायचे आहेत तर तेव्हा रेडी होतील. आणि उद्या आपल्याला मँगो मस्तानी सुद्धा बनवायचे, ती पण तुम्हाला दाखवेनच. आता ब्लॉग आता एंड नाही करीत, उद्या कंटिन्यू करतो. तर चला आता आपल्याला मँगो मस्तानी बनवायचे. तर चला तुम्हाला दाखवतो. इकडे बघा साहित्य काढून ठेवलेत. तुम्ही बघू शकता मँगोचं क्यूब्स केले मोठे आणि छोटे. साखर, काजू क्रश, बदाम क्रश, चेरी आणि टुटी फ्रुटी हिरवी आणि लाल. इकडे दूध आहे. चला आपला ज्युसरचा भांडा घेतले. आता आपण मिक्स करून घेऊ. तर चला आता आपण ज्युसरच्या भांड्यामध्ये पहिले मँगो पल्प काढले, क्यूब्स काढले ते टाकून घेऊ. त्याच्यानंतर थोडा दूध टाकू. आणि व्हॅनिला आईस्क्रीम, थोडी साखर आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाकू.
मस्त आता मिक्स करून घेऊ आपण. तर चला आता आपण मिक्स करून घेऊ. तर चला साहित्य आपले रेडी आहेत. ग्लास पण आपले रेडी आहेत. आपण मँगो मस्तानी सजावट करून घेऊ. पहिले आता आपण मँगोचं बारीक क्यूब्स करले ते टाकून घेऊ. मँगोचा ज्यूस बनवले तो टाकून घेऊ. त्याच्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम टाकू आपण. त्याच्यानंतर चेरी, बदाम आणि काजू क्रश टाकू. त्याच्यानंतर लाल आणि हिरवी आपले टुटी फ्रुटी आहेत ते टाकू. त्याच्यानंतर पुन्हा हे टाकू फळ. आता आपण क्रश आहे तो टाकू. ठेवायला लागेल थोडा. पण नाही पेस्त. आपली मँगो मस्तानी रेडी झालेली आहे मस्तपैकी एक नंबर. दिसायला आपली भारी दिसत. टेस्टी प्यायला पण भारी असेल टेस्टी. चला आता आपल्याला चिकू मिल्कशेक बनवायचा आहे. इकडे चिकूचं वरची साल काढून क्यूब्स कट करून घेतले नाही. दूध आपला, साखर, गोड आपलं जसं गोड पाहिजे तसंनुसार. हे बर्फाचे क्यूब्स आहेत आणि हे काजू आणि बदाम क्रश वरती सजावटीसाठी. चला हिने आता ज्युसाचा भांडा घेतले त्याच्यात आपण मिक्स करून घेऊ. पहिले आपण चिकू टाकू. चिकूचे क्यूब्स करून घेतले ते टाकू. आता दूध टाकू. त्याच्यानंतर साखर टाकू. बर्फाचे क्यूब्स आहेत ते सुद्धा टाकून घेऊ. मस्त आता मिक्स करून घेऊ. चला आपला मिल्कशेक रेडी आहे. आता आपण ग्लासमध्ये टाकून घेऊ. आता आपण घरची मलाई आपली तुपासाठी काढून ठेवतो ती टाकू. एक चम्मच. त्याच्यानंतर थोडंसं क्रश ठेवला होता
चिकूचा तो टाकू आणि काजू आणि बदामचा क्रश. अशा प्रकारे आपला चिकू मिल्कशेक रेडी. अशा प्रकारे आपले चिकू मिल्कशेक ना मँगो मस्तानी रेडी. चला आपण फ्रीजर मधून दोन्ही आईस्क्रीम काढले. आता बघूया आपण आईस्क्रीम सेट झालेत का. सेट झालेच असतील, पूर्ण रात्रभर ठेवले होते आपण. तुम्ही बघू शकता चिकूचा आईस्क्रीम एक नंबर सेट झाले. इकडं केवढा कडक आहे. आता काढायला तकलीफ होईल. आणि मँगोचा बघू आता. तर तुम्ही बघू शकता मँगोचा पण एक नंबर सेट झाले, एकदम कडक. जास्त करायचं. चला आता आपण एक काचेच्या बाउलमध्ये छोटस दोन्ही आईस्क्रीम काढून घेऊ. चला आता आपण काढून घेऊ. बघूया आता काढायला जमतं का नाही. खूप ताकद लावायला लागतं. आपल्यावर चम्मच आहे, आईस्क्रीम स्कूप नाही आहे. आईस्क्रीम स्कूप असल्यावर कसं त्याच्यावर व्यवस्थित जमतं. एक नंबर सेट झाले आहे आईस्क्रीम. चला आता आपण चिकूचा काढून घेऊ. आता जास्तच करा काय. आपल्याला स्कूप नाही आहे त्याच्यामुळे चमचा काढायला लागले. स्कूप खाली कसा पूर्ण गोल आकार येतं आणि आईस्क्रीम पण जास्त सेट झाले, फुल कडक. तरी आई बोलत संध्याकाळी करू. संध्याकाळी गेलं असतं तर काढायच जमलं नसतं. तर चला दोन्ही वाटीमध्ये आईस्क्रीम काढलेत. आता आपण सजावट करू. 2 कलरच्या तुट्या फुट्या आहेत ते टाकून घेऊ. ते ऑप्शनल आहेत. असंच नॉर्मल आईस्क्रीम खाला तरी चालेल. आपल्याकडे आहेत अवेलेबल. मस्तानीसाठी आणले होते म्हणून आपण टाकून घेतो. त्याच्यानंतर काजू आणि बदाम क्रश थोडा थोडा. चेरी. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आपला चिकू मिल्कशेक, या साईडला आहे मँगो मस्तानी आणि या साईडला आहे मँगो आईस्क्रीम आणि इकडे आहे चिकू आईस्क्रीम. मस्त एक नंबर डेझर्ट तयार झालेत. आता आपण खाऊन घेऊ. या खायला मस्त पैकी मस्त. आज आई आणि बाबाची अॅनिव्हर्सरी आहे, त्यानिमित्त मस्त डेझर्ट बनवले. पाया पडला सगळ्यांच्या पुढे माझ्या पोऱ्याने विश केला. पाया पण पडला. आरुनी माझी केला. सोबत कसा बसले मग लगे कोणीचे जावई केला. हा का. चला आता आपण पदार्थ खाऊन घेऊ मस्त पैकी. चला या तुम्ही पण खायला. बघू शकता तुम्ही आपली किमिया दीदी आले. आई बाबाचा बर्थडे, लग्नाचा बर्थडे सेलिब्रेट करायला. किमिया दीदी, आपली किमिया दीदी. मोबाईल वाट मारतो. चला भाऊजीचा आल्यात. आता आपण आता अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू आपली आई बाबाची. आता इकडे ये. केक आपला झोप लगेच. त्याला घबरावू दे. अर्णवला झोपले. तेव्हा सुरी दे तुझ्या हाताने सुरी दे. चल अर्णवच्या हाताने सुरी. मी तुला ना ग दोन टिकले लागले. अर्णव पापले माझा माझी दीदीची बाबा ती बघ कशी हसली.
ए तुझ्या हातांना सुरी दिली बघ अर्णवच्या हाताने दिली बघ ए आता साखर कोणतं भरू कोणालाच नको वाढवू माझ्या अर्णवला पट्टे जे द्या साखर ना, नको घे चल घे ये तुला दे चाट आरणाचे कोणतं भरू म्हणतो सत्र साखर हा माझी पण साखर पट्ट ना दिव दिव कशी बघते आरू किमिया बघ किमिया जीप करतो तुला बाहेर नाही. घे 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 चला माझ्या पर्या कापेला चला आपण आता केक कापूया केकावा आई आणि बाबाच्या लग्नाचा वाढदिवसाचा केक आपण कटिंग करूया आता घे माझ्या पर्या उभा राहता अरू घे चल Anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary आई बाबा. Happy anniversary to you. जे तुला भरवता जे चक्का मारला घे काका ए लवकर आईला मागव. लय लांब नेला हा ग. बघा लय लांब नेले बाबा इकडे भेटले तुला कशी काढू? दिला तिने लगेच उलट सुरुवात भेटले आईला मागव. हे बघ मी भरवतो आईला. भाऊ बसा ना तिथे फोटो. अरे मला फोटो काढायचा होता तुम्ही घाई गेली केकच्या जवळ तुमचा फोटो काढायचा होता केक आईचा बाबाचा बस तिथं. जे असा जे चल हा त्या ब्लॉग मध्येच घेता त्या द्या. बरोबर तुम्ही भरवा मी भरवला माझ्या आरूला भरवता आऊचा जय का का अरू आऊ सगळे तू पावजा घालते नाही तर पावजा तिथं मध्ये नाही. दे काढून द्या नको काय भरवू तसंच फोटो काढूया कारण जाम या हे बऱ्या सारवायला लागली बघ इकडं तुम्ही बघू चिमारी, शकता चिमारी. आपली इथे. किमी आहे तिथे बघा रांगोळ्या रांगोळ्या काढायला पुसल्या आणि झाल्या. सारू सारू बरोबर आहे ना बर्थडे झाला काम खपला नाही त्यांची का? बघली घरभरणीची घरभरणी व्हायच्या अगोदरच चांगली बरे रांगोळी काढ. चापटीन मी आरूला भरवा. पप्पाचं नाव ऐकलं नाही नको त्याला तर चला आई बाबाचा आपल्या 35वा वाढदिवस सेलिब्रेट करून झालेला आहे. तर कसा आवडला तुम्हाला ब्लॉग आजचा कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय.